श्री स्वामी समर्थ. तर आज मी आले होते ते म्हणजे आपल्या अक्कलकोटी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. फायनली मी आज अक्कलकोटी पोहोचले आणि माझी पावले मंदिराच्या दिशेने पडली. मंदिरापाशी आले आणि दर्शनासाठी जे जे साहित्य लागायचं होतं ते सर्व साहित्य घेतलं, म्हणजेच हार, नारळ, फुले वगैरे सगळं घेतलं आणि मंदिराच्या मुख्य दरवाजापासून आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये जाताच बऱ्यापैकी मंदिराचं काम चालू होतं आणि दर्शनासाठी रांग देखील लागली होती. रांगेमध्ये थोडा वेळ थांबलो आणि थोडा वेळ थांबून आपली प्रतीक्षा संपली. फायनली आपल्याला स्वामी समर्थांचं छान डोळे भरून मन भरून दर्शन झालं आणि पुढच्या हॉलमध्ये येऊन आम्ही नामस्मरणासाठी बसलो. पण जागा खूप अपुरी पडत होती कारण का काम चालू होतं. दर्शन घेतलं, बाहेर आलो आणि समर्थांच्या मोठ्या मूर्तीचं देखील दर्शन घेतलं. तिथून पुढे आम्हाला जायचं होतं ते म्हणजे पुढे आपल्या चोळप्पा महाराजांच्या मठी, जेथे आपल्या स्वामी समर्थांची समाधी आहे. तिथे गेलो, छान दर्शन घेतलं आणि मंदिराच्या अख्ख्या आवारामध्ये ही नात्राचा सुगंध दरवळत होता आणि ते झालं. आणि हे होतं आपल्या चोळप्पा महाराजांचं घर, जिथे स्वामी समर्थांनी वापरलेल्या काही वस्तू आहेत त्याचं देखील छानपैकी दर्शन घेतलं. आणि ही चंद्रभागा बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुठे आलते, ते म्हणजे पंढरपुरी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी. खूप दिवसापासून पंढरी म्हणत होता की आपल्याला पंढरपुरी जायचं आहे, मला खूप दिवसापासून इच्छा आहे. छानपैकी दर्शन घेण्यासाठी पंढरीने विठ्ठलाचा आवडता तुळशीचा हार देखील घेतला. छानपैकी मंदिरात सुद्धा दर्शन घेतलं, चंद्रभागेचं सुद्धा दर्शन घेतलं आणि येता येता जरा शॉपिंग करायची होती ती सुद्धा शॉपिंग केली. तर असा होता माझा आजचा दिवस.